चंदगड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी मागील 5 वर्षात एकही आमसभा न घेतल्यामुळे मतदारसंघातील विकास कामे ठप्प झाली असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आमसभेची मागणी केली आहे। या संदर्भात तहसीलदारांना दिलेल्या निवेदनामध्ये स्थानिक वकील संतोष मळवीकर आणि इतर सहकाऱ्यांनी आमदारांवर गंभीर आरोप करत ग्रामीण विकासाच्या मुद्द्यांवर आमसभेचे आयोजन तातडीने करावे अशी मागणी केली आहे। निवेदनानुसार आमदार पाटील यांनी 1600 कोटींच्या विकास कामांच्या जाहिराती ठिकठिकाणी लावल्या असल्या तरी आरोग्य, शिक्षण, पर्यटन यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये कोणतीच ठोस कामे झाली नाहीत। चंदगड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था, आरोग्य विभागातील पदे रिक्त राहणे आणि तालुक्यात एकही नवीन मोठे हॉस्पिटल उभारले न जाणे यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। औद्योगिक वसाहतींचा विकास ठप्प असून बेरोजगारी वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आमच्या तालुक्याच्या आमदारांच्याकडे आम्हाला 1600 कोटीचा हिशोब मागावा लागतोय। का लागतोय याची जरा थोडासा विचार करा, कारण ज्या वेळेला 1700 कोटीचा जर विकास निधी जर माझ्या तालुक्यामध्ये आलेला असेल, 1600 कोटीचं जर आम्ही जर पेपरमध्ये दररोज बातम्या वाचत असेल, तर त्या आमदार राजेश पाटील साहेबांना, साहेब मी फक्त तुम्हाला 1-2 प्रश्न विचारू इच्छितो। 1600 कोटी रुपयाचा विकास झाला म्हणताय, मला सांगा की त्या 1600 कोटीच्या विकासामध्ये आता जसं फडके साहेब म्हटले, किमान ह्या चंदगड तालुक्यामध्ये एक तरी दवाखाना किंवा एक तरी एक वेगळ्या पद्धतीचं जे आरोग्यविषयक इथे जे साधन होतं ते इथं उपलब्ध आहे काय? आज सुद्धा आपण पाहतोय की प्रत्येक वेळी दवाखान्यासाठी जर बेळगावला जावं लागत असेल, जर इथून गडिंग्लजला जावं लागत असेल, तर त्याच्यासारखं दुसरं दुर्दैव्य नाहीये। सगळ्यात वाईट वाटतंय की तुम्ही 1600 कोटी रुपयाचा एकीकडे हिशोब सांगत असताना त्याच वेळेला सगळ्यात वाईट वाटतंय पर्यटनच्या दृष्टिकोनातून जो आमचा तिलारी भागापासून सगळा जो चंदगड तालुक्यातला भाग जो आहे, एकाही भागासाठी तुम्ही एकही रुपया त्याच्यामध्ये खर्च केला नाही। मला एक समजत नाही, ना तुम्ही पर्यटनासाठी खर्च केला, ना आरोग्य विभागासाठी खर्च केला। कॉलेजच्या बाबतीत तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आजही फक्त आणि फक्त चंदगडच्या मुलांना, आजरा गडिंग्लजच्या मुलांना कोल्हापूर किंवा बेळगाव शिवाय दुसरा पर्याय नाहीये। म्हणजेच ना तुम्ही शिक्षणासाठी पैसा खर्च लावला, ना आरोग्यासाठी लावला, ना तुम्ही पर्यटन विषय लावला। जर मग तुम्ही कुठं जर तुमचा जर पैसा दिसत नसेल, तर तुमचा 1600 कोटी रुपये खर्च गेला कुठं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब कुप्पेकर, कैलासवासी बाबासाहेब कुप्पेकरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 2 वर्षात 2 इथं आमसभा घेतल्या। आमची एक इच्छा होती, जर तुम्ही खरे प्रामाणिक आमदार असाल, जर तुम्ही खरोखर निधी आणलेला असाल, जर तुम्ही प्रामाणिकपणे निधी आणलेला असाल, जर तुम्ही या चंदगड आजरा गडिंग्लजचं कल्याण बघितलं असाल, अरे तर मग का भीताय तुम्ही आमसभा घ्यायला? गेल्या 4 वर्षापासून आम्ही मागणी करतोय, राजेश पाटील साहेब तुम्ही एक आमसभा घ्या, आमसभा घ्या। मला सांगा मग तुम्हाला आमसभा घ्यायला अडचण काय? बरं, आमसभेमध्ये आम्ही काय विचारणार होतो? तुमच्या 1600 कोटी बद्दल विचारणार नव्हतो, तुम्ही कमिशन किती खाताय याच्याबद्दल विचारणार नव्हतो, तुम्ही 10% खाताय 5% खाताय याच्याबद्दल विचारणार नव्हतो, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरना किती अब्जाधीश केला ह्याच्याबद्दल विचारणार नव्हतो। विचारणार होतो काय? तर माझ्या इथे बिचाऱ्या बंधू भगिनींना समोर डेपोमध्ये एसटी मिळत नाही, ती एसटी का मिळत नाही म्हणून विचारणार होतो। माझ्या भगिनी जेव्हा दवाखान्यामध्ये जातात तेव्हा त्यांच्यावरती उपचार मिळत नाहीत, ते उपचार का मिळत नाहीत म्हणून विचारणार होतो। बाजूलाच आमचं पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशनमध्ये जर आम्हाला न्याय मिळायचा असेल तर त्या पोलीस स्टेशन संदर्भात विचारणार होतो। आणि सगळ्यात वाईट वाटतंय, ज्या पायऱ्यावर मी उभा आहे त्या तहसील कार्यालयामध्ये वेगवेगळे ऑफिसेस आहेत, त्या ऑफिसेस मध्ये न्याय मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला त्या आमसभेमध्ये विचारणार होतो। मग खरंच मला शरम वाटतंय की तुमच्यासारख्या लोकांना आमदार म्हणून मग काल एवढे सगळ्या अडचणी जेव्हा आम्ही एखाद्या नेतृत्व समोर मांडत असेल, त्या खोराटे साहेबांच्या समोर मांडत असेल, तर त्यांनी ते शांतपणे ऐकलं आणि ऐकल्यानंतर म्हटले की तुम्ही अपघाती आमदारात, काय चूक झाली अपघाती आमदार म्हटलं म्हणून? मला एक सांगा, एक गोष्ट सांगा, तुम्हाला आज इथला न्याय ह्या ज्या ऑफिसेस मधल्या वेगवेगळ्या ठिकाणी न्याय जो मिळतोय, हा न्याय तुम्हाला? कारण निश्चितपणे मित्रांनो, ते काय मुश्रीफ साहेब नाही बिचारे, त्या मुश्रीफ साहेबांचं एक मी बघितलंय, कुठल्याही कार्यकर्त्यांना एक जरी प्रश्न विचारला दुसऱ्या दिवशी उत्तर देतात। मात्र आमच्या राजेश पाटलाच्या पोटात आग ती सुद्धा पडतंय। का पडतंय? कुणीतरी जर उद्या जर फडके साहेबांनी प्रश्न विचारला आणि मी जर त्याला उत्तर दिलो तर त्याला मोठं केल्यासारखं होतंय। म्हणजे ही भीती, अरे किती पोटात तुमच्या किळस, किती किळस तुमच्या पोटात, ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे मित्रांनो। त्यामुळे एक लक्षात घ्यायचं, आज रोजी इलेक्शन लागले म्हणून नव्हे, सगळ्यात वाईट वाटलं परवा दिवशी ज्या दिवशी एवढ्या चांगल्या पद्धतीनं पाण्याचा प्रश्न आमच्या हुलजी साहेबांनी त्याचबरोबर इतरांनी प्रश्न काढला, अहो त्या प्रश्नामध्ये तुम्ही डायरेक्ट त्या खोराटे साहेबांचा निषेध करताय।
तुमच्यात हिंमत जर असेल ना तर इथून पुढे खोराडे साहेबांच्या समोर याच, आम्ही दाखवतो तुम्हाला, आम्ही दाखवतो तुम्हाला. मी असं समजू नका माझ्या घरामध्ये 40 वर्ष आमदारकी आहे, असं समजू नका माझे कार्यकर्ते आहेत. माझा विश्वास आहे माझ्या तमाम चंदगड तालुक्यातली सगळ्या पक्षाच्या बंधू भगिनी होईना, कारण या मळवीकरणं कधी चुकीचा विषय हातात घेतला नाही. मला फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतंय आणि म्हणूनच त्यांना भीती वाटतंय की जेव्हा ही व्यक्ती बोलतंय तेव्हा माझ्या सुद्धा पक्षातले लोक त्यांच्या बरोबर असतात. मला एक सांगा, एवढ्या सगळ्या घटना घडताना आम्ही तुमच्याकडे फक्त एकच मागणी मागितली, ती म्हणजे फक्त आणि फक्त कुठली आमसभा मागितली. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही सांगताय की 1600 कोटी रुपये खर्च झालाय. 1600 कोटी खर्च या ना व्यासपीठावरती बोलवा, हे पत्रकार बिचारे बंधू सगळे समोर आहेत, त्यांना सांगा कुठले 1600 कोटी. 500 कोटीचा ह्या व्यक्तीनं खर्च केला नाही तालुक्यावरती आणि 1600 कोटीच्या बाता मारताय. कुठल्या बाता मारताय? वाईट वाटतंय. मागच्या वेळेला इथं बसेस नव्हत्या, दररोज आम्ही आंदोलनं केली आणि त्या आंदोलनामध्ये आमच्यावरती केसेस पुढे करायला कोण? आमदार स्वतः राजेश पाटील. अरे म्हणजे तुम्ही जर दुसऱ्यावर केसेस करायला लावत असाल तर तुम्ही तालुक्याचं रक्षण काय करणार आहात? माझी इच्छा एकच आहे, ह्या तमाम चंदगड तालुक्यातल्या जनतेला साक्षी ठेवून आमदार साहेब तुम्हाला एकच विनंती करतोय, विनंती म्हणतोय, तुम्ही जर खरोखर या तालुक्याचं भलं केलं असाल, तुम्ही जर खरोखर तालुक्याला न्याय दिला असाल तर एक आमसभा घ्यायला का भीताय? का भीताय? म्हणून जे सगळ्या आई बहिणी इथं जवळ एवढ्यासाठी झालेत. तुम्ही जर खरे आमदार असाल, तुम्ही जर अपघाती आमदार नसाल, तुम्ही जर बेळगावचे आमदार नसाल तर तुम्ही आमसभा घेऊन दाखवा आणि आमसभा घ्यावी, ह्याच्यासाठी आम्ही इथं सगळे आलोय. माझी एक इच्छा आहे मित्रांनो, खूप ही तुमच्या लढाई आहेत, मात्र एक लक्षात घ्या, आपल्याला जर आमसभा नाही मिळाली, मी सगळ्या तमाम जनतेला साक्षी ठेवून सांगतोय, जर येणाऱ्या 8 ते 15 दिवसामध्ये जर आमसभा जर तुम्ही नाही घेतलात, गाठ आमच्याशी आहे आमदार साहेब, गाठ आमच्याशी आहे. कारण आमच्या आई भगिनींना तहसीलदार कार्यालयामध्ये न्याय पाहिजेत, पोलीस स्टेशनमध्ये न्याय पाहिजे, डेपोमध्ये न्याय पाहिजेत, दवाखान्यामध्ये न्याय पाहिजेत, PWD मध्ये न्याय पाहिजेत. आणि हे न्यायाच्या हक्काचे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. आणि याच्यासाठी जर तुम्ही आमसभा नाही घेतला तर मात्र लक्षात घ्या, आमदारकी राहिली दूर, नक्कीच तुम्ही बेळगावची व्यवस्था तुमची केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तेव्हा लक्षात घ्या, आजच्या सभेमध्ये आमसभा झालीच पाहिजे आणि त्याबरोबर 1600 कोटीचा हिशोब मिळालाच पाहिजे. एकदा जोरात जाऊन देत, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं, घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे, घेतलीच पाहिजे. निवेदनात पुढे असे म्हटले आहे की आमदारांनी जर लवकरच आमसभा घेतली नाही आणि 1600 कोटींच्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला नाही तर नागरिक तीव्र आंदोलन छेडणार आहेत. निवेदनाद्वारे सर्व उपस्थितांनी तहसीलदारांकडे लक्ष वेधून तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. रवी पाटील, KMM मराठी, चंदगड.